नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉग मध्ये. आम्ही सध्या जात आहोत वॉक करायला, बाहेर फिरायला. कल्याणीला थोडी चालण्याची इच्छा होती, त्यामुळं आम्ही जात आहोत नाईट वॉक. डेली स्टेप्स कम्प्लीट करायचे होते आणि आणि मी दिवसभर खूप कंटाळले होते. शूट आणि मग एडिटिंग आणि माझा ब्रेन एकदम असं कसं तरी होत होतं. मला मॅडम असं झाल्यामुळे मॅडमला थोडंसं बाहेर जायचं होतं, त्यामुळे जात आहोत आम्ही आता फिरायला. चला. इव्हन माझा सेकंड डे पण आहे. मस्त आहे आणि फिरायला गेलं तर थोडंसं मस्त वाटतं, त्यामुळेच आम्ही जात आहोत फिरायला. येस, चालण्याची सवय असावी. आणि आता मी डेली लावणार आहोत, डेली डेली. बघूया कारण किती टाइम पर्यंत आम्ही सगळ्या गोष्टी आमच्या चेंज करणार आहोत. इकॉनॉमिकली असतील, सगळ्या असतील. फायनान्शियली म्हणायचं का तुला? सॉरी, आम्ही आमच्या सगळ्या गोष्टी चेंज करणार आहोत, फायनान्शियली पण, फिजिकली, मेंटली. तर आम्ही करणार आहोत आमचे थोडंसं. फिजिकली बोलायचं झालं तर जिम वगैरे किंवा स्विमिंग, आमचा थोडंसं फिजिक ठीक करायचं आहे, त्यामुळे आम्ही मेंटली ऑटोमॅटिकली हो. मेंटली ठीक होऊन जाऊ आम्ही. आणि फायनान्शियली बोलायचं झालं तर डेली बेसिसवर आमचा जो इन्कम आहे, कसा सॉरी एक्सपेन्स आहे आमचा डेली बेसिसवर. यामुळे मी लग्न केलेलं आहे, कारण खूप गोष्टीमध्ये मी चुकतो, तिथे माझी बायको मला आमचे खूप भयंकर एक्सपेन्स आहेत. आणि सगळ्यात घाण आणि बेकार एक्सपेन्स आहेत ते म्हणजे Zepto. झेप्टो, ब्लिंकिट, हे ग्रोसरी. प्रकारे काय होतं, आपण जातो दूध घ्यायला जातो, 20-30 रुपयाचं, 30-40 रुपयाचं दूध घ्यायचं असतं, अर्धा लिटर. आणि त्यासाठी आपण 200-300 रुपये करतो. मग बघतो अजून घरात काही गोष्टी आहे का, हे आहे का, ते आहे का, गरजेचे नसताना सुद्धा स्पेंड करतो. आणि मग आणि काहीतरी मग ते कधी चटर मागवतो. त्यामुळे मग दोन्ही खाणं पण होतं, हे पण होतं. त्यामुळे आम्ही असं ठरवलंय, जे काय असेल ग्रोसरी असेल, डायरेक्टली जायचं रिलायन्स, डीमार्ट वगैरे, तिकडून ऑफिस वरून येताना ग्रोसरी एक सोबत मंथली ग्रोसरी एकदाच भरायची. मग मंथली भरली तर कसं होईल, सगळं बरोबर. आपल्याला मंथली भरायची पण गरज नाही, आपल्याकडे ऑलरेडी एवढा स्टॉक आहे. आणि गावाकडून हा, आम्हाला डाळी आणि स्प्राउट्स वगैरे जे काय मूग असेल, तर ते वेगवेगळ्या डाळी आहेत, आलेलं चणा, आहे. ते सगळं गावाकडूनच येतं. आणि म्हणजे वर्षभराचा स्टॉक. बोलूच देत ना हा पोरगा. हं. आणि इवन ज्वारीचं पीठ असेल, गव्हाचं पीठ असेल, सगळंच. सो गावाकडून गहू आणि ज्वारी आणून मम्मीकडे ठेवलेले आहेत. सो मम्मीकडून मग नंतर ते दळून आमच्याकडे येतं. सो एवढं सगळं सॉल्ट आहे आमचं. येऊन जाऊन फक्त काय तेल वगैरे, थोडं साबण, सोडा, त्याच गोष्टी असते. ते सुद्धा आम्ही सगळं ब्लिंकिट करतो. आणि ब्लिंकिट, झेप्टो, ते पण ब्लिंकिट Instamart केलं तरी सगळंच. चालतं. पण आता एक गोष्ट पण मेन करायची, जो की आळस सोडून डायरेक्टली छोटं मोठं जर सामान विकत आणलं शॉप्स मधून, तर ते बेटर राहतं. ऍक्च्युली 1-2 गोष्टीसाठी दुकानावर जाणं इज बेटर. पण हा, भरपूर सामान एकत्र घ्यायचं असेल तर झेप्टो वगैरे परवडतं. कारण मागे तू हे घेतलं होतं ना, चेक केलं होतं मी. ऋषीने बरंच सामान घेऊन आला होता दुकानात ना. आणि त्याच्यानंतर असं झालं की कॉस्टली गेलं. हा, त्यांनी हिशोब लावला. त्यांनी सेम गोष्टी झेप्टोवर का ब्लिंकिटवरती ऍड केले आणि बघितलं की नक्की कुठलं परवडतंय. मग पैसे सेव्ह झाले. मी असं मॅक्सिमम ठरवलं की 200 ते 300च्या वर करत असाल तर ब्लिंकिट परवडतं. हा, पण जर 1-2 गोष्टी घ्यायच्या एक दोन तर गोष्टी. दुकानात आणि व्हेजिटेबल्स 99% झेप्टो, ब्लिंकिट परवडत नाही. एक तर तुम्ही एक ऍप्लिकेशन आहे किसान कनेक्ट म्हणून, पण एक ते use पण करू तुला शकता. एकत्र खूप मागवावंच लागतं ना. किसान कनेक्ट एक सोबत तर आठवड्याच्या तुम्ही भाज्या ऑर्डर करू शकता. हा, पण ते तुझं हे आहे, काय म्हणतात, तुला इन्स्टंट डिलिव्हरी नाही आहे त्यात. इन्स्टंट नाहीये, पण एक दिवसा रात्री जर केलं तर मॉर्निंगला येऊन जाते ना. किसान कनेक्ट मला एक बेटर वाटतं त्यापैकी, कारण खूप भाज्या भेटतात आणि स्वस्त भेटतात बाहेरच्या, आणि फ्रेश पण येतात. काही कन्व्हर्सेशन चालत आमचे, म्हणजे एकदम घर संसारिक कन्व्हर्सेशन. या सगळ्या गोष्टीमुळे आम्हाला इकॉनॉमिकली करायचं आहे. कारण आणि आम्ही असं ठरवलं की रोज आल्यानंतर रात्री एक डायरी ठेवायची, नवीन डायरी करणार आहोत. त्याच्यामध्ये घराचा जो काही एक्सपेन्स असेल तो करायचा आहे. नवीन कॅल्क्युलेटरची डायरी आहेच आहे, जी की कल्याणीला पाहिजे होती पण ती नको म्हटली. हा, त्याच डायरीमध्ये करायचं, कारण कॅल्क्युलेटर पण बाजूलाच. तर त्या डायरीमध्ये आता आजपासून
पण तू काय जाताना- करणार त्या कॅल्क्युलेटरचं? तुझ्याकडे एवढं 2 फोन आहेत, 2 फोन मध्ये कॅल्क्युलेट कर ना. त्या कॅल्क्युलेटर तू छोट्याशा डायरी मध्ये असंच उगाच म्हणजे वेगळीच हाऊस. असेच नॉर्मली यूज करेल, बाकी काही इश्यू नाहीये. येस सर, हे आम्ही उद्यापासून आम्ही स्वतःला चालू करणार आहोत. हे दोघांच्या बर्थडे मंथ पासून एक नवीन सुरुवात असं म्हणू शकता की. आणि 15 एक्सपेन्सेस ऑगस्ट ट्रॅक पण आहे. करणं, हेल्थ एक्सपेन्स, ट्रॅक हेल्थ करणं आणि या सगळ्या गोष्टी काय. ट्रॅक करणं. तर हिला तर बेटरच होतं की त्याच्या सगळ्या हेल्थच्या गोष्टी वगैरे ट्रॅक करणं. आणि या सगळ्या गोष्टी आम्ही स्वतःला घडवणार आहोत या सगळ्या गोष्टीतून. त्यामुळे लेट्स सी कसं कसं होईल. चला थोडं चालू होता. काय म्हंटलस तू? ऑफिस से आना, जिम को जाना, स्विमिंग को जाना, ओई ओई ओई. आता तू बोललास, हे रेकॉर्ड झालंय. तू जर ट्यूजडे पासून नाही लावलीस स्विमिंग, जिम तर आपल्याला फ्री आहे. कपडे खरेदी करणार आहेत माझे जे स्विम वेअर आहेत लागतील ते. हे बघा, इथूनच खर्च सुरू झाला. म्हणजे चालू करायच्या आधीच खर्च. आमच्या मॅडमनं तर मागेच घेतला होता स्विमवेअर, 3 महिने आधी घेऊन ठेवलाय, जे की अजून यूज नाही झालेला. सी मी स्मार्ट वर्क केला. मी ऑलरेडी पाणी में डी दुबार. मी जाऊन सगळं मी पण, प्राइसिंग वगैरे विचारून आले होते. गॉगल्स वगैरे केलेले आहेत. बस बाकी काही इश्यू नाही, जास्त नाही करायचं. इतका मस्त वास सुटलाय पारिजातचे फ्लावर्स, असं त्याचा सडा पडलेला आहे. मला इतका मस्त सुगंध आहे. पारिजातचे फ्लॉवर म्हटलं ना, गावाकडची एक आठवण येते. जिथे आपण भेटलो कुठे पण. तिकडचं नाही, ते तुझं असेल, मला तिकडचं नाही आठवण आहे. तुला नाही मला आठवत? गावाकडे ते आठवतं, पण असं पारिजातचं झाड वगैरे. गावाकडे जिथे तुम्हाला पहिल्यांदा भेटला होतास तिथे Yes. एक मंदिर होतं, त्या मंदिरात एक झाड होतं. झाड होतं, झाडाला आणि- फुले होते, पानं होते, फळं होते, आणि झाडाला हे होतं, काय होतं. अंजूबाई तर नक्की पागलच आहे. आणि आणि मी होतो, मला 2 नाक होते, 2 डोळे होते, 10 डोळे होते, काहीतरी होत. आणि तू स्टॉक करत होतास मला, जे मला लक्षात येत होतं. शॉकिंग करणं गुन्हा आहे आणि मी गुन्हे करत नाही. हो. आणि मी गुन्हेगारांना वाचवतो, मी गुन्हे करत नाही. असायची मला तिथे हा पोरगा दिसायचाच. म्हणजे असं माझ्या आय साईट मध्येच यायचा. ऑटोमॅटिकली यायचं नाही, तुझे डोळे माझ्याकडे फिरत होते, मला शोधत होते. तुला- ऋषी कुठे आहे, ऋषी कुठे आहे, ऋषी कुठे आहे, ऋषी तुला- कुठे आहे? आम्हाला शेतात जायला 2 रस्ते आहेत. तुझे एक डोळे shortcut आजूबाजूने फिरत होते, ऋषी कुठे आहे, ऋषी कुठे आणि आहे, एक ऋषी long- तुझ्या आजूबाजूला आहे. मी माझ्या बहिणीसोबत म्हणजे याचा अर्थ तू मला स्टॉक करत होतीस. अरे मला तू बापरे, बोलूच बघा, देत नाही. मी मित्रांनो, ही मला स्टॉक करत होती. आता मला कळालं, तब्बल 10-12 वर्षाने मला कळतंय की ही माझ्या मागे लागली होती, स्टॉक करत होती. एक मिनिट, मी आणि दीदी लॉंग कटने गेलो होतो शेतात, आणि तू काय केलंस, शॉर्टकटने जाऊन आमचे स्पॉट, तिथे स्पॉटवर जाऊन बसलास. म्हणजे आम्हाला तिथे बसायला जागाच दिली नाहीस. आम्ही बाजूच्या शेतात जाऊन बसलो. मग मी जाऊन झोपलो होतो तिथे. हा जाऊन झोपला आमच्या फेवरेट स्पॉटवरती. आमच्या नाही, बघायचे. आई म्हणत होत्या लाचीची झाडं झोपलेले असतात. मी असे लावले. मी पारिजाताचं झाड जाताना बघितलेलं ते शोधतोय, कारण माझ्या अंगात एक किडा वळवळ करतोय. झाडे लावा, झाडे जगवा. माझी गॅलरी ग्रीन करून सोडायची, आणि ओरडते रात्रीचं तोडायचं नसतं. सॉरी, मला पण माहिती आहे, पण रात्रीच तोडतायत, लोक बघत नाही. ऑफ करायला. आणि आता हे पण सर्च करायचं, ही फांदी अशीच लावल्यावर त्याला कसं काय करायचंय. तर आम्ही नर्सरीमधून जवळपास 10-15 झाडे आणले होते, त्यातली 3 झाडे तर ऑटोमॅटिकली मेली, खूप काळजी करून सुद्धा. तरी मी खूप काळजी घेतली होती त्याच्यासाठी. तरी आता वर्मी कंपोस्ट वगैरे आणलेलं आहे, जे काय आहे सेम पारिजाताचं भेटतात आहे. हे जे वाटतं नाही, हे नाही, समोर मस्त मस्त झाडे लावलेले आहेत. ही पण बघा, मस्त कशी चालते, नाक उडवत. नाक उडवत काय असतं ऋषी? असं काहीही करतो कसं आहे. उगाच. सक्सेसफुली मी पारिजाताची एक फांदी तोडलेली आहे, आणि एक मोगऱ्याची तोडलेली आहे. 2 फांद्या झालेल्या आहेत. आता या फांद्यापासून मी नवीन झाड बनवतो का नाही हे पण बघा. त्यासाठी
स्टे ट्यून. झोपलेली असल्याने त्यांनी झाडं झोपलेली असतात, water park I know. केलं. पण मी चालत होतो. बघतच राहा. स्टे ट्यून फॉर न्यू ब्लॉग. ऐकत नाही हा पोरगा काहीच. बाय बाय. काहीच ऐकत नाही हा पोरगा. इतकं त्याला सांगितलं की नको तोडू नको तोडू, ऐकत नाही काही नाही. गप्पच ना, तोडलंच ते तोडलंच, अजून वरतून त्रास देतोय. 2 झाडं गॅलरीमध्ये उगवणार. 2 झाडं जरी तोडले असतील, त्यांना झोपेतून उगवलं असेल, तर मी 2 नवीन झाडांना जन्म देत आहे. असतात. 2 नवीन झाडांना मी उदय करत आहे. आणि हे झाडे पुढे चालून आपला वंश वाढवतील. आपल्या लेकरं त्याला बोलतील. 7 पिढ्यांसाठी टिकवायचं आपण ही करू शकतो. काही एक तर काय पण बोलतोस त्यामुळेच काही. म्हणजे म्हणजे कुत्र्याचा पाय मांजराला, मांजराचा पाय आता कुत्र्याला. बहुतेक डिझेलवर चालणारी रिक्षा गेली. एवढा आवाज करत गेली. असं वाटत होतं E20चं पेट्रोल टाकलंय वाटतं त्यामध्ये सुद्धा. E60चं. E60 माहित नाही तुला? बघा गाईस, माझी इलेक्ट्रिक आहे त्यामुळे नाही माहिती. ती असून सुद्धा E60 माहिती नाहीये. जे एक की E60 असं भेटलंय. गन्ने का ज्यूस 20 रुपये में. इथेनॉल म्हणणं सर. त्यालाच E20 म्हणतात. मग E20चं आम्ही एक वर्जन केलेलं आहे. E60, E80, E90 असं आहे. माझी आता पुढचे इलेक्ट्रिक येणार आहे आहेत त्यामुळे future मला version. काही आयडिया नाही ह्या सगळ्या गोष्टींची. पेट्रोल कधी भरतच नाहीयेत मॅडम. कधी कधी भरलं तर माझ्याच गाडीमध्ये. हा. पेट्रोलच्या लाईन मध्ये लागावंच लागत नाही. Yes. मॅडमच्या साठी फ्री आहेत. चार्जिंग सुद्धा एक आवाज देतात, मी लावून येतो. त्यामुळे मॅडमला काही इश्यू नाहीये. आम्ही ऑलमोस्ट 1 किलोमीटरच्या वर चाललेलो आहेत. Yes. हा मुलगा मला काहीच बोलू देत नाही. बोल मी आता बाबा. विसरलो. मोठे. बाप रे, केवढी मोठी आहे. तिच्या दिशेने चालली आहे. इकडे जाऊन इथे. आता बघा टच केलं की कसं करते. का खवळतोस तिला का? तू मार खाल्ल्याशिवाय ना ऐकणार नाहीस. एखाद्या दिवशी पकडतील आणि मारतील तुला. हरकतच असे करतो. सावधान हूं मैं. जाओ पानी लेके आओ. फालतू मस्त काहीतरी टाइमपास करत असतो. हे दासी, निकल जाओ मेरे रास्ते से. हा जाते मी, चल हे बाय दासी, निकल जाओ. बाय. मेरा 17 प्रो देके जाओ दासी. नाही, तुझं 17 प्रो आता माझा. निघ आता. तो काही पण बोलतो हा पोरगा घाणेरडा. धीरे चलो. तू तू निघ. ओळखत नाही मी तुला. तुला ओळखत नाही. तर तुला मजा येणार. तुला ओळखत नाही मी. माझा प्लॅन आहे की हाय रायडर एक वॉक्सवॅगनची आहे टायगोन आणि स्कोडाची कुशाक नाहीतर काय लॅक. तर 2-3 गाड्या घ्यायचा प्लॅन आहे. ही सेल करणार आहे मी पुढच्या वर्षापर्यंत. तू नुसतं गाड्या घोड्याच घेत राहा. वी आर परचेसिंग नाही न्यू व्हेकल. कारण ह्या गाडीमध्ये मला आता टायरसाठी 80,000 रुपये जातील. नवीन अजून जातील. ते गाडी खर्च काढते तर विकायचं. डिप्रिशिएटिंग ॲसेट आहे तशी गाडी. हा, ही गाडी डिप्रिशिएटिंग ॲसेट आहे. ही नाही, कोणती पण गाडी तू घेतली तरी डिप्रिशिएटिंग ॲसेटच आहे. कोणती पण गाडी आहे. आणि पण- असं किती वेळा कार काढतोस तू? मग त्यामुळेच तर आहे ना. मग नंतर रेग्युलर काढणार. ऑटोमॅटिक येणार, जी तुला यूज पण होणार, सगळ्यालाच होणार. तू सगळं हा यूज बघून, सगळ्या ह्याचा बघून तो विचार केलेला आहे मी. साईडने चालू शकतेस. या सगळ्या गोष्टीचा विचार करून मला असं तरी वाटतं हे जे एवढं आपण सगळं शूट केलं ह्याच्यात सगळ्यात नॉईज येणार आहे. हा. पहिलं तर तुम्हाला माईक घेऊन दे. नाही, याच्यात नॉईज कॅन्सलेशनचं ऍप्लिकेशन फीचर आहे. ते Feature. बघावं लागेल की कसं एनेबल करावं लागेल, कसं डिसेबल करावं लागेल. पण नॉईज कॅन्सल डिसेबल केल्यावर तर सगळ्यात आधी माझी बायको गायब होईल. मी तुला फ्यू करून उडवून टाकेन. जवळपास फोनमध्ये नॉईज कॅन्सल डिसेबल केलं
तर बायका काय बोलतात? शेरूशी मला नाही बोलायचं तुझ्याशी. खूप खूप नालायक आहेस तू, खूप कडू आहेस. आता खूपच अंधार आहे इथे, काय आपण दिसत नाही. येस, कारण आम्ही वॉक करत करत हा ब्लॉग तब्बल शूट केलेला आहे. येस, तब्बल 2 किलोमीटर आम्ही चाललोय. ये 1-2 दिवसात अन आम्ही एक नवीन अचिव्हमेंट. ब्लॉग करणार आहोत, तर त्यासाठी पण स्टे ट्यून. बघूया आम्ही आता झाडं कशी उगवत आहेत. सॉरी प्लांट्स. जर असा चढ आहे, छोटूस एकदम, आणि आम्ही पोहोचत आलोय. खूप शांत वाटतं आणि छान पण वाटतं चालायला. येस, जास्त चालल्यामुळे ऍक्च्युली आपल्याला अजून एक राऊंड मारून आलं पाहिजे, कारण ॲटलिस्ट 5 किलोमीटर्स तर केलंच पाहिजे आपण दिवसाला. आता जवळपास 2 तरी झालेच असेल मला असं वाटतं. 2 झालेच आहेत. हां. कारण लास्ट टाइम मी गेले होते ना एकदा चालत, तर मग मी काउंट केलं होतं किती पण आता वर जाऊन आहे ते. तर वरी जाऊन थोडेफार किंवा काम आहेत ते पण करावे लागतील, नाहीतर जाऊन झोपवलं असं नको व्हायला. हां, आम्ही ठरवलंय की आम्ही स्विमिंग लावणार आहोत ट्यूजडे पासून, ट्यूजडे वेनसडे पासून, कारण माझे पिरियड संपतील तोपर्यंत. आणि कारण संध्याकाळची ऍक्टिव्ह राहण्याचा आम्ही हे करतोय, प्लॅन करतो. आणि संध्याकाळची लावणार आहोत, कारण माझी फ्रेंड मला म्हटली की स्विमिंग करून आल्यावर खूप झोप येते, येस, टायर्ड फील होतं, भूक लागते. त्यामुळे मग जास्त पण स्विमिंग जेवणार करून नाही. आलं 8 ते 9, तर मग सरळ झोपायचं सलाड कट करून खायचे. झोपायचं बरं. आणि सकाळी लवकर उठायचं. आणि स्विमिंग रात्री जाण्याचा अजून एक मेन मोटिव्ह हाच आहे की लवकर झोप येईल. मग तेच बोलले ना मी, काय कन्नडीत बोलले का, वेगळं बोलले का मी काही? तेच आणि सांगितलं ना मी. जेवणाचं पण तो तो थोडीशी तेलुगूमध्ये बोलली वाटतं, मला नीट ऐकून नाही आलं. तुझा तुझा फोन मी कॉन्फिस्केट करते आमच्यासोबत. तुम्ही पण 2 किलोमीटर वॉक केल्याबद्दल तुमचं अभिनंदन. हा, तर असा होता आमचा मिनी वॉक डिस्कशन छोटूसा ब्लॉग. रॅन्डम डिस्कशन ब्लॉग. कसा वाटला तुम्हाला? लाईक, कमेंट आणि शेअर करून सांगा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.